हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही आलो आहे बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क बेंगलुरू इथं। तर आता वाजले आहेत सकाळचे 11। इथं येताबरोबरच लहान मुलांच्या कॅपचे बरेच दुकान आहेत। आम्ही आता तिकीट काउंटरकडे जातो आहे। सर्वात आधी आम्हाला जायचं आहे जंगल सफारीसाठी। तर त्यासाठी यांच्या बस आहेत किंवा आपण प्रायव्हेट जीप करून सुद्धा जाऊ शकतो। तिकीट्स घेतल्यानंतर आम्ही आता बसकडे निघालो आहे। तर इथं ही बसची वेटिंग लाईन आहे। फार जास्त वेळ वेट करावं लागत नाही असं म्हणतायत ते। पटापट बस भरता आहेत। आणि इथं आमच्या स्पृहाची लिपस्टिक पुसल्यामुळे तिला पुन्हा लावून पाहिजे आहे। त्यानंतर इथं आम्ही आता जंगल सफारीसाठी बसमध्ये बसतो आहे। त्यानंतर मोहित ईश्वरी, स्पृहा आणि तिची मम्मी, आणि हे समोर स्पृहाचे पप्पा। आणि आता स्टार्ट झाली आहे आमची जंगल सफारी। जंगल छान घनदाट आहे, हिरवेगार, आणि सर्वात आधी दिसले आम्हाला डियर। त्यानंतर इथं आहे हत्ती, अंघोळीला आलंय वाटतं। आणि हा काय काळा शार्बियर। आणि इथं हा बियर तर झोपला आहे। त्यानंतर हा दुसरा बियर बघा कसा झाडामागे बसला आहे। आणि तो तिकडे आहे लॉयन। कसली भारी चाल असते लॉयनची। पुन्हा लॉयन। त्यानंतर इथं आहेत ह्या 2 लॉयनेस। आणि ही बघा क्वीन कशी फोटो काढायसाठी पोज देते आहे। लॉयनेस। आणि हा द किंग टायगर।
आयुष्यात फर्स्ट टाइम इतक्या जवळून टायगर बघितला. अगदी आमच्या बसच्या जवळून जात होता. त्यानंतर आम्ही जातोय आता बटरफ्लाय पार्क बघायला. पार्कच्या आधीच इथं खूप छान फुलं होती आणि त्यावरती मस्त बटरफ्लाय फिरत होत्या. हे आहे याचे एंट्रन्स. इथं आम्ही थोडे फोटोज क्लिक केलेत. बटरफ्लाय आहे तो. बटरफ्लाय तो किती मोठा बटरफ्लाय, किती मोठा आहे. हो तो मोठा भाऊ आहे भाऊ. यानंतर आम्ही थोडेसे फोटोज क्लिक केलेत. मम्मा बटरफ्लाय, बेबी बटरफ्लाय. आणि इथं आम्ही बटरफ्लाय पार्कमध्ये एंट्री केली आहे. हे पूर्ण कवर्ड आहे. खूप छान केलेले होते हे. खूप साऱ्या बटरफ्लाय इकडे तिकडे फिरत होत्या. त्यानंतर इथं फिश सुद्धा होत्या आणि ही ऑरेंज कलरची फिश किती सुंदर दिसते आहे.
आम्ही आता बटरफ्लाय पार्कच्या बाहेर पडतो आहे। इथे बॉडी डिहायड्रेट झाल्यामुळे मामी आणि अव्यान नारळ पाणी पित आहेत। त्यानंतर आता आम्ही झू साठी एंट्री करतो आहे। आणि झू मध्ये आल्या आल्या पहिल्यांदा दिसले आम्हाला झेब्रा, झेड फॉर झेब्रा। त्यानंतर दिसला जिराफ। माझी जिराफ बघण्याची खूप इच्छा होती। फायनली आज फर्स्ट टाइम मी जिराफ बघितला। काय उंची आहे याची। त्यानंतर हा गायींचाच एक प्रकार आहे। आणि अव्यांला इकडे फक्त हात सोडून तुरतुर फिरायचं होतं। त्यानंतर हे एम फॉर मंकी। झू मध्ये पुन्हा दिसला आम्हाला टायगर। आज तर खूप सारे टायगर बघितले आणि ते पण जवळून। आणि हे काय, हा टायगर तर गवत खातो आहे। त्यानंतर दिसले आम्हाला इथं ऑस्ट्रिच। इथं आहे हा कोल्हा। त्यानंतर हे हिप्पो। त्यानंतर इथं पुन्हा दिसले आम्हाला डियर। आणि हा हत्ती किती क्यूट आहे।
इथे स्पृहाचा आणि अव्यांचा फोटोशूट चालला आहे। हा चिता तर माझ्या कॅमेरामध्येच बघतो आहे, त्याला माझ्या ब्लॉगमध्ये यायचं होतं बहुतेक। त्यानंतर इथं खूप सारे वेगवेगळे पक्षी होते, खूप सुंदर सुंदर कलरचे पक्षी होते, लव बर्ड्स वगैरे सर्व काही पक्षी होते इथं। पक्ष्यांच्या तर खूप जाती जमाती होत्या आणि आता आम्ही खूप दमलो आहे, फोटोसुद्धा काढायची इच्छा होत नाही आहे, पण आता आलो आहे तर पूर्ण बघूनच जाणार। इथं मामी अव्यांला फोटो काढण्यासाठी घेऊन आली आहे। त्यानंतर इथं होता पीकॉक। यामध्ये तुम्हाला खूप सारे व्हाईट कलरचे बर्ड्स दिसत असतील। हे या पार्कचे लास्ट ठिकाण आहे। त्यानंतर निघालो आम्ही घरी, सर्वजण थंड पडले आहेत आणि नशिबाने आम्हाला कॅबसुद्धा 5 मिनिटांमध्ये भेटली। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्या लहान मुलांना नक्की दाखवा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।